काय विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या एमपीसी टार्गेटमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत प्रकरण 21 केंद्रीय मंत्रिमंडळ सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स। कशाचं एम लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी बुक रीडिंग सिरीज आपण सुरू केली आहे। तर त्यातील 21 प्रकरण आज वाचत आहोत। चला, तर तुमचा इतका छान प्रतिसाद मिळत आहे त्याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि आता विषयाला सुरुवात करत आहोत। भारतीय राज्यघटनेने ब्रिटिश प्रारूपाच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धतीची तरतूद केलेली आहे, स्वीकार केलेला आहे। त्यामुळे आपल्या भारतीय राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पंतप्रधान प्रमुख असलेले असे मंत्रिमंडळ हे वास्तववादी कार्यकारी असते। संसदीय शासन व्यवस्थेच्या तत्वाच्या राज्यघटनेमध्ये तपशीलवार उल्लेख नाही, परंतु दोन कलमे 74 आणि 75 यांच्याशी विस्तृतपणे रूपरेषात्मक आणि सर्वसाधारण पद्धतीने संबंधित आहे। कलम 74 हे मंत्रिमंडळाच्या दर्जाशी निगडित आहे, तर कलम 75 ही मंत्र्याची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि वेतन व भत्ते या बाबींशी संबंधित आहे। घटनात्मक तरतुदी दिलेल्या आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स असं दिलेलं आहे ते बघूयात। कलम 74 राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ। आर्टिकल 74 काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर्स टू एड अँड ॲडवाइस प्रेसिडेंट। त्यामध्ये काय दिलं आहे ते बघून घेऊयात। कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले असे मंत्रिमंडळ असेल, ज्याच्या सल्ल्याने राष्ट्रपती कार्य करतील। तथापि राष्ट्रपती अशा सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी संबंधित सल्ला मंत्रिमंडळासाठी परत पाठवू शकतात आणि अशा प्रकारच्या पुनर्विचारानंतर दिलेल्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींना कृती करावी लागते। दुसरा आहे, मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी केली जाणार नाही। कलम 75 मंत्र्यांशी संबंधित इतर तरतुदी दिल्या आहेत। आर्टिकल 75 अदर प्रोव्हिजन्स। तर पहिला आहे, पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाईल आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील। दुसरं काय दिलं आहे, मंत्रिमंडळामधील पंतप्रधानासहित मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा 15% अधिक असू नये। ही तरतूद 2003च्या 91व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आलेली आहे। तिसरा आहे, कोणत्याही राजकीय पक्षासंबंधित संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जो पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेला आहे तो मंत्री बनण्यास देखील अपात्र ठरतो। ही तरतूद देखील 2003च्या 91व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आली आहे। चौथा आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच मंत्री आपल्या पदावर राहू शकतात। पाचवा आहे, मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल। सहावा आहे, मंत्र्यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतील। सातवा आहे, एखादा मंत्री जो संलग्न 6 महिन्याच्या कोणत्याही कालावधीसाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तो मंत्री पदावर राहू शकणार नाहीत। आठवा आहे, मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते संसदेकडून निश्चित केले जातील। कलम 77 भारत सरकारच्या कामकाजाचे नियमन। आर्टिकल 77 कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। पहिला आहे, भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने केल्या जातील। आता दुसरा आहे, राष्ट्रपतीच्या नावाने काढलेले आणि अंमलात आणलेले अध्यादेश आणि इतर साधने राष्ट्रपती बनवलेल्या नियमांमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे प्रमाणीकृत केल्या जातील। तसेच अशा प्रकारे प्रमाणीकृत केलेल्या एखाद्या अध्यादेशाच्या किंवा साधनाच्या वैविध्यतेविषयी ते अध्यादेश किंवा साधन राष्ट्रपतीने केले किंवा अंमलात आणले नाही या आधारावर प्रश्न निर्माण करता येणार नाही। तिसरा आहे, भारत सरकारचे कामकाज अधिक सुलभपणे पार पाडण्यासाठी आणि त्या कामकाजाचे मंत्र्यांमध्ये वाटप होण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करतील। कलम 78 बघूयात। पंतप्रधानाची कर्तव्य। आर्टिकल 78 ड्युटीज ऑफ प्राईम मिनिस्टर। पंतप्रधानांना पुढील कर्तव्ये पार पाडावी लागतील। पहिला आहे, केंद्र शासनाच्या व्यवहाराचे प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव या संदर्भातील मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळविणे। दुसरा आहे, राष्ट्रपतीने विचारणा केलेल्या केंद्र सरकारचे प्रशासन व्यवहार आणि विधेयकाचे प्रस्ताव याबाबत सर्व माहिती पाठविणे। तिसरा आहे, एखाद्या मंत्र्याने एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतलेला असेल परंतु त्यावर मंत्रिमंडळाने विचार विनिमय केलेला नसल्यास राष्ट्रपतींना आवश्यकता वाटली तर तो निर्णय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ मांडणे। कलम 88 काय सांगते, सभागृहाबाबतचे मंत्र्यांचे अधिकार। आर्टिकल 88 राईट्स ऑफ मिनिस्टर्स ॲज रिस्पेक्ट्स द हाऊसेस। प्रत्येक मंत्र्याला कोणत्याही सभागृहाच्या कामकाजामध्ये, सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये आणि संसदीय समितीमध्ये जिचा तो सदस्य आहे त्यामध्ये सहभागी होण्याचा व आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असेल, तथापि त्यांना मत देण्याचा अधिकार असणार नाही। मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांचे स्वरूप आहे, नेचर ऑफ ॲडवाइस बाय मिनिस्टर्स। कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे। 42व्या आणि 44व्या घटना दुरुस्ती
कायद्याने असा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला आहे, ज्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याची आणि त्याच्या स्वरूपाची चौकशी कोणत्याही न्यायालयाकडून केली जाऊ शकत नाही. या तरतुदीमध्ये राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ याच्यातील घनिष्ठ आणि गोपनीय संबंधावर भर दिला आहे. UNR राव प्रकरण काय होतं ते बघूयात. 1971 आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की लोकसभेच्या विसर्जनानंतरही मंत्रिमंडळ कार्यरत असते. कलम 74 हे बंधनकारक आहे आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या साह्य आणि सल्ल्याशिवाय राष्ट्रपती आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर करू शकत नाही. मंत्रिमंडळाच्या सहकार्य आणि सल्ल्याशिवाय केलेला कार्यकारी अधिकाराचा कोणताही वापर हा कलम 74 चे उल्लंघन असल्याने घटनाबाह्य असेल. पुन्हा समशेष सिंग प्रकरण 1974 न्यायालयाने असे नमूद केले आहे की ज्या ठिकाणी राज्यघटनेला राष्ट्रपतीचे समाधान असे अपेक्षित आहे त्या ठिकाणी ते राष्ट्रपतीचे वैयक्तिक नसून ते मंत्रिमंडळाचे समाधान असे अभिप्रेत आहे, ज्याच्या साह्याने आणि सल्ल्याने राष्ट्रपती त्याची किंवा तिचे अधिकार आणि कार्ये पार पाडतात. मंत्र्यांची नियुक्ती अपॉइंटमेंट ऑफ मिनिस्टर्स प्रधानमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते, तर इतर मंत्री पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. त्याचा अर्थ राष्ट्रपती केवळ त्याच व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती करू शकतो ज्याची शिफारस पंतप्रधानांनी केली आहे. सहसा लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्यांचीच मंत्री म्हणून नियुक्त केली जाते. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती देखील मंत्री म्हणून नियुक्त केली जाऊ शकते, परंतु 6 महिन्यांमध्ये त्याने किंवा तिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्यत्व प्राप्त करणे अनिवार्य आहे, अन्यथा तो किंवा ती मंत्री पदावर राहू शकत नाही. एखादा मंत्री जो संसदेच्या एखाद्या सभागृहाचा सदस्य आहे त्याला किंवा तिला दुसऱ्या सभागृहाच्या कामकाजामध्ये देखील सहभागी होण्याचा आणि आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो, परंतु तो किंवा ती केवळ ज्या सभागृहाचा सदस्य आहे तेथेच मतदान करू शकतो. मंत्र्याची शपथ आणि वेतन ओथ अँड सॅलरी ऑफ मिनिस्टर्स एखाद्या मंत्र्याने पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्याला किंवा तिला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. त्याच्या किंवा तिच्या पदाच्या शपथेमध्ये मंत्री पुढील बाबींची प्रतिज्ञा घेतो. पहिला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवणे. दुसरा आहे भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडता राहणे. तिसरा आहे त्याच्या किंवा तिच्या पदाच्या कर्तव्याच्या विश्वासाने आणि सद्विवेक बुद्धीने निर्वाह करणे, म्हणजे चांगल्या बुद्धीने. सद्विवेक बुद्धी म्हणजे त्याचा मिनिंग काय होतो? चांगली बुद्धी, आपली बुद्धी डोकं स्थिर ठेवून सद्विवेक बुद्धी असं त्याला म्हटलं जातं. चौथा आहे संविधान आणि सद्विवेक बुद्धीचा वापर करून हे ऐका, म्हणजे तुम्हाला तुमच्या फायद्याचं राहील, नाही तर उगाच. संविधान आणि कायद्यानुसार सर्व लोकांना निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाविषयी ममत्व भाव किंवा आकस आपुलकी किंवा दुर्भावना न बाळगता न्याय वागणूक देईन. त्याच्या किंवा तिच्या गोपनीयतेच्या शपथेमध्ये मंत्री अशी प्रतिज्ञा घेतात की तो किंवा ती कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संवाद साधणार नाही किंवा त्याच्या किंवा तिच्या विचारात आणली जाणारी किंवा एक केंद्रीय मंत्री म्हणून ज्ञात असणारी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून आपल्या कर्तव्याचा योग्य निर्वाह करण्यासाठी अशी आवश्यक असल्याशिवाय अशी बाब उघड करणार नाही. 1990 मध्ये देवीलाल याच्या उपपंतप्रधान म्हणून घेतलेल्या शपथेला घटनाबाह्य म्हणून आव्हान दिले गेले, कारण घटनेमध्ये केवळ पंतप्रधान आणि मंत्री यांच्याच शपथेची तरतूद आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही शपथ वैध ठरवली आणि असे नमूद केले की एखाद्या व्यक्तीला उपपंतप्रधान म्हणून संबोधणे हे केवळ वर्णनात्मक आहे आणि वर्णनामुळे त्याला किंवा तिला पंतप्रधानाचे कोणतेही अधिकार प्रदान केले जात नाही. न्यायालयाने असा निर्णय दिला की एखाद्या मंत्र्याचे उपपंतप्रधान म्हणून किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मंत्री म्हणून, जसे की राज्यमंत्री किंवा उपमंत्री असे वर्णन केल्याने ज्याचा राज्यघटनेमध्ये कोणताही उल्लेख नाही, त्यांनी घेतलेली शपथ जोपर्यंत तिचा मुख्य भाग योग्य आहे तोपर्यंत ते वर्णन त्या शपथेचे उल्लंघन ठरत नाही. न्यायालयाने असे नमूद केले की राज्यघटनेमध्ये उपपंतप्रधान, राज्यमंत्री किंवा उपमंत्री या प्रकरणांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या शपथेतील मुख्य भाग जोपर्यंत योग्य आहे तोपर्यंत त्याच्या कवितेच्या अशा वर्णनाने त्याने घेतलेली शपथ दूषित अथवा बाधित होत नाही. मंत्र्याचे वेतन आणि भत्ते संसद वेळोवेळी निश्चित करते. एखाद्या संसद सदस्याप्रमाणे एखाद्या मंत्र्याला वेतन आणि भत्ते दिले जातात. याशिवाय मंत्र्याला अतिरिक्त व्यय भत्ते त्याच्या किंवा तिच्या दर्जाप्रमाणे मोफत निवास, प्रवास भत्ते, वैद्यकीय सुविधा इत्यादी मिळतात. 2001 मध्ये पंतप्रधानांच्या अतिरिक्त भत्त्यामुळे 1500 पासून 3000 प्रति महिना, कॅबिनेट मंत्र्यांसाठी 1000 वरून 2000 प्रति महिना आणि राज्यमंत्र्यांसाठी 500 वरून 1000 प्रति महिना आणि उपमंत्र्यांसाठी 300 वरून 600 प्रति महिना इतका वाढवण्यात आला आहे. मंत्र्याची जबाबदारी बघत रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिनिस्टर्स, सामूहिक जबाबदारी. आता एमपीएससी सोडून तुम्ही मंत्री बनणार का? मग इतके सारे भत्ते मिळतात तर तसं करू नका, बरं अभ्यास करा.
सामूहिक जबाबदारी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी संसदीय शासन पद्धतीचे एक अंगभूत आणि पायाभूत तत्व म्हणजे सामूहिक जबाबदारीचे तत्व होय. कलम 75 स्पष्टपणे नमूद करते की मंत्रिमंडळ हे सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असतात. याचाच अर्थ मंत्रिमंडळ त्याच्या सर्व कार्याबाबत लोकसभेला संयुक्तपणे जबाबदार असते. ते समूह म्हणून कार्य करतात आणि एकत्रितपणे सत्तेत राहतात किंवा एकत्रितपणेच पायउतार होतात. जेव्हा लोकसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करते तेव्हा सर्व मंत्र्यांसहित राज्यसभेचा सदस्य असणाऱ्या मंत्र्यांनाही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. हे मतदाराच्या मताचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही. या आधारावर मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला लोकसभा विसर्जित करण्याचा आणि नव्याने निवडणुका घेण्याचा सल्ला देऊ शकते. मात्र लोकसभेचा विश्वास गमावलेल्या मंत्रिमंडळाचा सल्ला मानणे राष्ट्रपतीला बंधनकारक नाही. सामूहिक जबाबदारीचा अर्थ असाही होतो की कॅबिनेटच्या बैठकीत मतभेद झालेले असले तरी कॅबिनेटचे सर्व निर्णय सर्व मंत्र्यांवर बंधनकारक असतात. कॅबिनेटच्या निर्णयाच्या बाजूने उभे राहणे आणि संसदेमध्ये किंवा संसदेबाहेर त्याला पाठिंबा व्यक्त करणे हे प्रत्येक मंत्र्याचे कर्तव्य असते. कॅबिनेटच्या निर्णयाबाबत एखादा मंत्री सहमत नसेल आणि त्या निर्णयाचे तो समर्थन करू शकत असेल तर त्याने किंवा तिने राजीनामा दिलाच पाहिजे. कॅबिनेटशी मतभेद झाल्याने यापूर्वी अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिले आहेत. उदाहरणार्थ हिंदू कोड बिलाबाबत सहकार्यांनी मतभेद झाल्याने 1975 साली डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. राज्याच्या पुनर्रचनेच्या धोरणावरून मतभेद झाल्याने C.J. देशमुख यांनी राजीनामा दिला होता. तर मुस्लिम महिला घटस्फोटाच्या अधिकाराच्या संरक्षण कायद्याला विरोधामुळे 1986 मध्ये आरिफ मोहम्मद यांनी राजीनामा दिला होता. व्यक्तिगत जबाबदारी बघत इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी कलम 75 मध्ये व्यक्तिगत जबाबदारीचे तत्व देखील विहित आहे. या कलमामध्ये असे म्हटले आहे की कोणताही मंत्री राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतो. याचाच अर्थ संपूर्ण मंत्रिमंडळावर लोकसभेचा विश्वास असतानाही राष्ट्रपती एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करू शकतात. मंत्री राष्ट्रपती केवळ पंतप्रधानाच्या सल्ल्यानेच एखाद्या मंत्र्याला पदच्युत करू शकतात. एखाद्या मंत्र्यासोबत मतभेद झाले किंवा एखाद्या मंत्र्याच्या कामगिरीबाबत असमाधान असेल तर पंतप्रधान संबंधित मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगतात किंवा त्याला बडतर्फ करण्याविषयी राष्ट्रपतींना सल्ला देतात. या अधिकाराचा वापर करत असताना पंतप्रधान सामूहिक जबाबदारीच्या तत्वाची हमी देतात. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की सामूहिक जबाबदारी ही केवळ पंतप्रधानांच्याच माध्यमातून साध्य होऊ शकते. म्हणूनच जोपर्यंत आपण ते पद निर्माण करत नाही आणि त्याला किंवा तिला मंत्र्याचे नामनिर्देशन करणे आणि बडतर्फ करण्याचे अधिकार दिले जात नाही तोपर्यंत तिथे कोणतीही सामूहिक जबाबदारी असू शकत नाही. वैधानिक जबाबदारी नाही. नो लिगल रिस्पॉन्सिबिलिटी इंग्लंडमध्ये राजपदाने सार्वजनिक कृतीबाबत दिलेल्या प्रत्येक आदेशाला एखाद्या मंत्र्याची स्वाक्षरी असते. अशा आदेशामुळे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले तर प्रतिस्वाक्षरी करणाऱ्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते आणि न्यायालयातही उभे केले जाते. इंग्लंडमध्ये वैधानिकदृष्ट्या स्वीकारलेले तत्व म्हणजे राजा कोणतीही चूक करू शकत नाही. त्यामुळेच कोणत्याही न्यायालयात त्याच्यावर किंवा तिच्यावर फिर्याद दाखल करता येणार नाही. उलट भारतीय राज्यघटनेमध्ये एखाद्या मंत्र्याच्या वैधानिक जबाबदारीबाबत कोणतीही तरतूद पुढे उपलब्ध नाहीत. सार्वजनिक कृतीसाठी राष्ट्रपती ते काढलेल्या आदेशावर मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी असणे आवश्यक मानलेले नाही. याशिवाय मंत्र्यांनी मंत्रिमंडळाने राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याची चौकशी न्यायालयात करू शकत नाही. मंत्रिमंडळाची रचना कंपोजिशन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. मंत्रिमंडळाच्या रचनेत 3 प्रकारचे मंत्री असतात. उदाहरणार्थ कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. दर्जा, लाभ आणि राजकीय महत्व या आधारे त्यांच्यामध्ये फरक केलेला दिसतो. प्रधानमंत्री देशाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी हा या सर्व मंत्र्याच्या शीर्षस्थानी असतो. काही वेळा मंत्रिमंडळात उपपंतप्रधानाचा समावेश असू शकतो. उपपंतप्रधानाची नेमणूक प्रामुख्याने राजकीय कारणासाठी केली जाते. कॅबिनेट मंत्री हे केंद्र सरकारच्या महत्वाच्या मंत्रालयाचे प्रमुख असतात. उदाहरणार्थ गृह, संरक्षण, वित्त, परराष्ट्र व्यवहार आणि इतर. ते कॅबिनेटचे सदस्य असतात. कॅबिनेट बैठकींना उपस्थित राहतात आणि धोरण निर्मितीमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडतात. अशा प्रकारे केंद्र शासनाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रापर्यंत त्याची जबाबदारी विस्तारलेली आहे. राज्यमंत्र्यांना एखाद्या मंत्रालयाची स्वतंत्रपणे जबाबदारी दिली जाते किंवा त्यांना कॅबिनेट मंत्र्याशी संलग्न केले जाते. कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून कार्यरत असताना त्या मंत्रालयातील एखादे खाते किंवा काही विषय राज्यमंत्र्याकडे सोपवले जातात. दोन्ही परिस्थितीमध्ये ते कॅबिनेट मंत्र्याच्या संपूर्ण देखरेख आणि मार्गदर्शनाखाली कार्य करतात. स्वतंत्र प्रभाराच्या बाबतीत त्याच्या मंत्रालयाच्या संदर्भात कॅबिनेट मंत्र्यामध्येच अधिकार असतात. तथापि ते कॅबिनेटचे सदस्य नसतात. तसेच त्यांचे मंत्रालय किंवा विभागाची संबंधित कशावर तरी कॅबिनेटमध्ये विचार होणार असेल तेव्हा विशेष करून आमंत्रित केल्याशिवाय ते कॅबिनेटच्या बैठकींना उपस्थित राहत नाही. यापुढील दर्जा म्हणजे उपमंत्री होय.
त्यांना मंत्रालय किंवा खात्याची स्वतंत्र जबाबदारी सोपवली जात नाही. ती कॅबिनेट मंत्र्याशी आणि राज्यमंत्र्याशी संलग्न असतात आणि त्याच्या प्रशासकीय आणि संसदीय कार्यात सहकार्य करीत असतात. ते कॅबिनेटचे सदस्य नसल्याने कॅबिनेटच्या बैठकींनाही उपस्थित राहत नाही. येथे हे देखील नमूद केले पाहिजे की मंत्र्याची आणखी एक श्रेणी आहे ज्याला संसदीय सचिव म्हणतात, पण असे संसदीय सचिव हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात किंवा त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे नव्हे तर पंतप्रधान करतात. त्यांच्याकडे कोणताही विभाग नसतो. ते वरिष्ठ मंत्र्याशी संलग्न असतात आणि त्यांची संसदीय कर्तव्ये पार पाडण्याची त्यांना मदत करतात. मंत्रिमंडळ विरुद्ध कॅबिनेट, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड वर्सेस कॅबिनेट. मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट या शब्दांमध्ये निश्चित फरक असला तरी दोन्ही शब्द पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. रचना, कार्य आणि भूमिका याबाबत दोहोंमधील फरक आहे. हा फरक काय आहे तो आता आपण जाणून घेणार आहोत तक्त्यामार्फत. 6 पॉइंट आहे. पुढील पण पॉइंट आहे का बघून घेऊ एकदा. हो, एकूण 8 पॉइंट आहे. काय आहे ते बघूया. मंत्रिमंडळ दिलेलं आहे आणि कॅबिनेट दिलेलं आहे. हो तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ही एक मोठी संस्था आहे आणि कॅबिनेट ही एक लहान संस्था आहे. मंत्रिमंडळ यामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री या तीनही प्रकारच्या मंत्र्याचा समावेश होतो आणि कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेटचे मंत्र्याचा समावेश होतो. अशा प्रकारे कॅबिनेट हे मंत्रिमंडळाचाच एक भाग असते. तिसरा आहे शासनाचे व्यवहार पार पाडण्यासाठी एक संस्था म्हणून तिची कधी बैठक होत नाही. तिला कोणतीही सामूहिक कार्ये नसतात. तिसरा एक संस्था म्हणून कॅबिनेटच्या वारंवार बैठका होतात. सामान्यतः आठवड्यातून एकदा शासन व्यवहाराबाबत विचार विनिमय करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होते. अशा प्रकारचे तिला सामूहिक कार्य करतात. चौथा आहे तिच्याकडे सर्व अधिकार असतात परंतु केवळ सिद्धांतापुरतेच. कशामध्ये सांगितलंय? मंत्रिमंडळासाठी. आणि कॅबिनेटसाठी काय सांगितलं आहे? प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या अधिकारांचा वापर कॅबिनेट करत असते. पाचवा आहे तिची कार्य कॅबिनेटकडूनच निश्चित केली जातात आणि कॅबिनेट मध्ये काय सांगितलंय ते धोरणात्मक निर्णय घेऊन मंत्रिमंडळाला निर्देश देते जे सर्व मंत्र्यांना बंधनकारक असतात. आणि मंत्रिमंडळ काय म्हणतात? कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाची ती अंमलबजावणी करते. आणि कॅबिनेट काय म्हणते? त्याच्या निर्णयाचे मंत्रिमंडळातून होणाऱ्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करते. आता 7वा पॉइंट आहे. मंत्रिमंडळ ही एक घटनात्मक संस्था असून कलम 74, 75 यामध्ये याविषयी तरतुदी आहेत. तथापि मंत्रिमंडळाचा आकार आणि वर्गीकरण याच्या राज्यघटनेत उल्लेख नाही. वेळेची गरज आणि परिस्थितीच्या आवश्यकतेप्रमाणे पंतप्रधान मंत्रिमंडळाचा आकार ठरवत असतात. परंतु 2003च्या 91व्या घटनादुरुस्ती कायद्यातील तरतुदीनुसार लोकसभेचा जास्तीत जास्त आकार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येला 15% जास्त नसावा. मंत्रिमंडळाचे त्रिस्तरीय वर्गीकरण हे इंग्लंडमध्ये विकसित झालेल्या संसदीय शासनाच्या परंपरावर आधारित आहे. तथापि त्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारे 1952चा मंत्र्याचा वेतन आणि भत्ते कायद्यानुसार केलेल्या व्याख्येनुसार मंत्री म्हणजे मंत्रिमंडळाचा सदस्य, मग तो कोणत्याही नावाने ओळखला जात असेल आणि यामध्ये उपमंत्र्याचाही समावेश होतो. कॅबिनेटमध्ये काय दिलेलं आहे ते जाणून घेऊयात. 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश घटनेच्या कलम 352 मध्ये करण्यात आला. अशा प्रकारे ते मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्ट नव्हते. आता देखील कलम 352 मध्ये केवळ कॅबिनेटची व्याख्या ही कलम 75 नुसार नियुक्त झालेले प्रधानमंत्री आणि कॅबिनेट दर्जाचे मंत्री याचा समावेश असलेले मंडळ अशीच केलेली आहे आणि याच्यामध्ये कॅबिनेटचे अधिकार आणि कार्य स्पष्ट केलेली नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये आपल्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कॅबिनेटची भूमिका ही इंग्लंडमध्ये विकसित झालेल्या संसदीय शासनाच्या परंपरेवर आधारित आहे. कुठे? तर ती आहे इंग्लंडमधली. आता बघूयात मंत्रिमंडळापैकी शेवटचा पॉइंट बघूया. मंत्रिमंडळ हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला सामूहिकरित्या जबाबदार असतात. तर कॅबिनेट हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाप्रती असलेल्या मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीची अंमलबजावणी करते. अशा पद्धतीने आपण या दोघांमधील तफावत बघून घेतलेली आहे. आता आपण बघू ना कॅबिनेटची भूमिका काय आहे. तर कॅबिनेटची भूमिका नेमकी काय आहे, कॅबिनेट काय असते ते, त्यांचा रोल काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आता जाणून घेणार आहोत. थोडासा संयम ठेवा. रोल ऑफ कॅबिनेट पहिला आहे आपल्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील ही निर्णय करणारी सर्वोच्च अधिसत्ता आहे. दुसरा ही धोरण निर्मिती करणारी केंद्र शासन ही मुख्य संस्था आहे. आणि तिसरा आहे ही केंद्र शासनाची सर्वोच्च कार्यकारी अधिसत्ता आहे. 4 ही केंद्र
ची मुख्य समन्वयक असते. 5वा आहे राष्ट्रपतींना सल्ला देणारे मंडळ आहे आणि त्याचा किंवा तिचा सल्लागार राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. 6वे आहे मुख्य आपत्ती व्यवस्थापक असते आणि सर्व आणीबाणी विषयक परिस्थिती हाताळते. 7वा आहे सर्व प्रमुख वैधानिक आणि वित्तीय विषयक व्यवहाराची हाताळणी करणे. 8वा आहे घटनात्मक पदस्थ आणि उच्च सचेतात्मक प्रशासन अशा उच्चस्तरीय नियुक्त्यावर तिचे नियंत्रण असते. 9वा आहे सर्व परराष्ट्र धोरणे आणि व्यवहाराची हाताळणी करणे. आता रॅमसे मुरम काय म्हणतात? कॅबिनेट हे राजाच्या जहाजाचे सुकाणू आहेत. लोवेल काय म्हणतात? कॅबिनेट हे राजकीय कमानीचे मुख्य शिला आहे. सर जॉन मॉरियट मंत्रिमंडळ हे प्रमुख केंद्र आहे ज्याच्या भोवती संपूर्ण राजकीय यंत्रणा फिरते. ग्लॅडस्टोन काय म्हणतात? कॅबिनेट एक सौर कक्ष आहे ज्या भोवती इतर संस्था परिभ्रमण करतात. बार्कर काय म्हणतात? कॅबिनेट हे धोरणाचे चुंबक आहे. आणि बॅगे हॉट काय म्हणतात? कॅबिनेट हे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाला बांधून ठेवणाऱ्या बकलांना जोडणाऱ्या संयोग चिन्हाप्रमाणे आहे. बक्कल नाही का आपल्याला माहिती आहे? बकलांना जोडणाऱ्या संयोग चिन्ह काय म्हणतात? बेल्ट माहितीये ना, त्याचं बक्कल असते ना, तर ते जोडून ठेवत नाही का संयोग, तशाप्रमाणे आहे. आता बघूयात आपण भूमिकेचे वर्णन, रोल डिस्क्रिप्शन्स काय म्हटलं आहे त्यामध्ये. तर झालं का सगळे? बॅग हॅट काय नाही, भूमिकेचे वर्णन मध्येच होतं वाटते. त्यामध्ये इंग्लंडमध्ये भूमिकेविषयी मी हे वाचलंच नाही ना. बरं, सॉरी बरं का. हे पुढील प्रमाणे कोण काय म्हणतात ते तेच आहे. आता सर आयव्हर जेनिंग्स काय म्हणतात बघा? कॅबिनेट हे ब्रिटिश संवैधानिक व्यवस्थेचा गाभा असून ते ब्रिटिश शासन व्यवस्थेला एकसंघपणा प्रदान करते. LS अमेरिका म्हणतात कॅबिनेट हे शासनाचे मध्यवर्ती मार्गदर्शनाचे साधन आहे. आता बघूया ब्रिटिश शासनामधील कॅबिनेटचे स्थान इतके शक्तिशाली आहे की रॅमसे म्यूर यांनी त्याला कॅबिनेटची हुकुमशाही असे म्हटले आहे. त्याचा हाऊ ब्रिटन इज गवर्न्ड या पुस्तकात ते लिहितात. या संरचनेकडे अशा प्रकारच्या शक्ती आहेत त्याला सैद्धांतिकदृष्ट्या सर्वशक्तिमान म्हणता येईल, परंतु ती आपली सर्वशक्तिमानता वापरण्यास असक्षम असेलच असे नाही. जेव्हा जेव्हा ती कॅबिनेट बहुमत प्राप्त करते तेव्हा तेव्हा ती प्रसिद्धीद्वारे प्राप्त बहुमत असते. ही हुकुमशाही 2 पिढ्यांपूर्वी होती, त्यापेक्षा काहीतरी अधिक निरंकुश आहे. हेच वर्णन भारताच्या संदर्भात देखील लागू ठरते. किचन कॅबिनेट बघा विचारतात, एखाद प्रश्न आला तर किचन कॅबिनेट बद्दल, आणि आपल्याला माहिती पण असावं किचन कॅबिनेट नेमकं काय असतं त्याची भूमिका, सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. एक मिनिट. किचन कॅबिनेट म्हणजे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील काही मंत्र्यांच्या बनवलेला गट म्हणजेच किचन कॅबिनेट हे खऱ्या अर्थाने निर्णय निर्धारण करणारी संस्था असते. तथापि याही पेक्षा लहान नियंत्रणा इनर कॅबिनेट किंवा किचन कॅबिनेट म्हटले जाते. हीच वास्तविक सत्तेचे केंद्र बनले आहे. या अनौपचारिक यंत्रणेमध्ये पंतप्रधान आणि त्याच्या अत्यंत विश्वासातील व ते त्यांच्यातील प्रत्येक विषयांबाबत चर्चा करू शकतात अशा काही प्रभावी मंत्र्यांचा समावेश असतो. ही यंत्रणा महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय विषयांबाबत पंतप्रधानांना सल्ला देते आणि अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये त्याला किंवा तिला सहाय्य करते. या मंडळामध्ये केवळ कॅबिनेट मंत्रीच नसतात तर कुटुंबीय आणि मित्र अशा बाहेरच्या व्यक्तींचाही समावेश असतो. भारतातील प्रत्येक प्रधानमंत्र्यांचे वर्तुळांतर्गत वर्तुळ असे इथं इनर कॅबिनेट होते. इंदिरा गांधीच्या कालखंडातील इनर कॅबिनेट ज्याला किंवा जिचा किचन कॅबिनेट म्हणून ओळखले जाऊ लागले ते प्रामुख्याने शक्तिशाली होते. या इनर कॅबिनेटचा काही गुणधर्मामुळे ती घटनाबाह्य संस्था असूनही पंतप्रधानांनी तिचा साधनात्मक उपयोग केलेला दिसून येतो. तिचे काही गुणधर्म पुढील प्रमाणे आहे. पहिली आहे ती एक अतिशय लहान घटक असल्याने मोठ्या कॅबिनेटपेक्षा अधिक कार्यक्षम निर्णय निर्धारण यंत्रणा आहे. कॅबिनेटच्या तुलनेत तिच्या बैठका वारंवार घेतल्या जाऊ शकतात तसेच प्रत्येक विषय आणि जलद गतीने हाताळला जाऊ शकतो. तिसरा आहे महत्वाच्या राजकीय विषयांबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची गुप्तता राखण्यास पंतप्रधानांना सहाय्य करते. तथापि तिच्या किंवा तिच्या उणीवा देखील आहेत. त्या पुढील प्रमाणे पहिली आहे त्यामुळे कॅबिनेटचा निर्णय निर्धारणाचे उच्च संस्था म्हणून अधिसत्ता आणि दर्जा कमी होतं. दुसरा आहे शासन कार्यामध्ये प्रभावी भूमिका पार पाडण्यासाठी बाह्य व्यक्तींना परवानगी दिल्याने कायदेशीर प्रक्रियेला बगल दिल्यासारखे होते. किचन कॅबिनेट ही संकल्पना जेथे निर्णय घेतले जातात आणि औपचारिक मान्यतेसाठी कॅबिनेट पुढे ठेवले जातात ही भारतासाठी अद्वितीय नाही. तिचे अस्तित्व अमेरिका आणि इंग्लंडमध्ये देखील असून तेथील शासन निर्णयावर तिचा मोठा प्रभाव
पडतो. आता बघूया तर केंद्रीय मंत्रिमंडळाशी निगडीत कलमे एका दृष्टिक्षेपात बघून घेऊया. 74 काय सांगते? राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. 75 मंत्र्यांशी संबंधित इतर तरतुदी. 77 म्हणतात भारत सरकारच्या कामकाजाचे नियमन. 78 राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भात पंतप्रधानांची कर्तव्य इत्यादी. 88 म्हणतात सभागृहाबाबत मंत्र्यांचे अधिकार. संपलं वाटते, मला वाटलं की समोर आहेच की काय. तर आहे कॅबिनेट समित्या प्रकरण 22. नेमक्या समित्या काय असतात काय नाही तर आपण पटकन बघून घेऊयात. जास्त 5 मिनिटात तर वाचन होऊन जाते आपलं. प्रकरण 22 कॅबिनेट समित्या. कॅबिनेट कमिटीज काय होते बघा. कॅबिनेट विविध समित्याच्या माध्यमातून काम करते. या समित्यांना कॅबिनेट समित्या म्हणतात. या समित्याची वैशिष्ट्ये आणि यादी दिलेली आहेत. कॅबिनेट समित्याची वैशिष्ट्ये अशी आहे की फीचर्स ऑफ कॅबिनेट कमिटी. कॅबिनेट समित्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे समित्यांची निर्मिती घटनाबाह्य आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याचा उल्लेख राज्यघटनेत आढळत नाही. तथापि कामकाजाच्या नियमाद्वारे रूल्स ऑफ बिझनेस यांची स्थापना करण्यात आली आहे. दुसरा, या समित्या 2 प्रकारच्या आहेत, स्थायी आणि तदर्थस्थायी. समित्या कायमस्वरूपी असतात तर तदर्थ समित्या हाताळण्यासाठी वेळोवेळी तदर्थ समित्या स्थापन केल्या जातात. त्यांचे कार्य संपल्यानंतर त्या विसर्जित केल्या जातात. तिसरा आहे वेळ आणि प्रसंगानुरूप आवश्यकतेनुसार पंतप्रधान या समित्याची स्थापना करतात म्हणून त्यांची संख्या, स्वरूप, नाव आणि रचना ही वेळोवेळी बदलत असते. चौथा आहे कॅबिनेट समित्याच्या सदस्यत्वामध्ये विविधता असते. समित्याचे सदस्यांनी सामान्यतः केवळ कॅबिनेट मंत्री असतात. कधी कधी गैर कॅबिनेट मंत्री देखील त्यांचे सदस्य म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात. याशिवाय गैर कॅबिनेट मंत्री कॅबिनेट म्हणून देखील हजर राहू शकतात. पाचवा आहे त्या समित्यामध्ये केवळ त्याविषयीच संबंधित मंत्र्यांचा समावेश होतो असे नाही तर त्यामध्ये इतर वरिष्ठ मंत्र्यांचाही समावेश असतो. 6वा आहे बहुतांश समित्याचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात. काही वेळा इतर वरिष्ठ कॅबिनेट मंत्री देखील अध्यक्ष म्हणून कार्य करतात. परंतु जर पंतप्रधान एखाद्या समितीचे सदस्य असतील तर मात्र पंतप्रधानच त्या समितीचे अध्यक्ष असतात. 7वा आहे त्या समित्या केवळ विषयांचे वर्गीकरण करणे किंवा कॅबिनेटच्या विचारार्थ प्रस्ताव तयार करीत नाहीत तर निर्णय देखील घेतात. तथापि त्यांच्या निर्णयाचे पुनर्परीक्षण कॅबिनेट करू शकते. 8वा आहे कॅबिनेटवरील कार्यभार कमी करणारे. ते एक संघटनात्मक साधन आहे. या समित्या धोरणाची सखोल चिकित्सा करतात तसेच प्रभावी सहकार्य साधतात. श्रमविभाग आणि परिणामकारक पद्धतीकरण या तत्वावर त्या आधारलेल्या असतात. कॅबिनेट समित्याची यादी दिली आहे. लिस्ट ऑफ कॅबिनेट कमिटीज. सध्या पुढील 8 कॅबिनेट समित्या कार्यरत आहेत त्या बघूयात. पहिली आहे राजकीय व्यवहारिक विषयक कॅबिनेट समिती. दुसरी आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समिती. तिसरा कॅबिनेटची नियुक्ती आणि नेमणूक समिती. चौथा संसदीय कामकाजाविषयक कॅबिनेट समिती. 5वा आहे सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती आणि 6वा आहे निवास विषयक कॅबिनेट समिती. 7वा आहे गुंतवणूक आणि वृद्धी विषयक कॅबिनेट समिती. 8वा आहे रोजगार आणि कौशल्य विषयक कॅबिनेट समिती. तर कॅबिनेट समितीचे कार्य आहे. फंक्शन्स ऑफ कॅबिनेट कमिटी काय आहे ते बघून घ्या. कॅबिनेट समित्यांची कार्य खालीलप्रमाणे आहेत. कॅबिनेटच्या समित्या पुढील प्रमाणे. पहिला आहे राजकीय व्यवहार विषयक कॅबिनेट समिती. ही देशांतर्गत आणि राष्ट्रीय व्यवहाराशी संबंधित सर्व धोरणात्मक बाबी हाताळते. दुसरा आहे आर्थिक व्यवहार कॅबिनेट समिती. ही शासनाच्या आर्थिक क्षेत्रातील कृतींना मार्गदर्शक आणि समन्वय करण्याचे कार्य करते. तिसरी आहे नियुक्ती विषयक कॅबिनेट समिती. ही केंद्रीय सचिवालय, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि आर्थिक समित्यांमध्ये सर्व वरिष्ठ पातळीवरील नियुक्त्या विषयी निर्णय घेते. चौथा आहे संसदीय कामकाजाच्या बाबी हाताळते. संसदीय कामकाजाविषयक कॅबिनेट समिती संसदीय सरकारी कामकाजाच्या बाबी हाताळते. 5वा सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती. ही संरक्षण, कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि अणुऊर्जेशी संबंधित सर्व मुद्द्यावर काम करते. 6वा आहे संसद सदस्य, केंद्र सरकारचे कर्मचारी, इतर व्यक्ती आणि विविध संस्थांना सरकारी निवासस्थान वाटपासंदर्भातील सर्व मुद्द्यावर निवास समिती चर्चा करते. 7वा आहे गुंतवणूक आणि विकासावरील कॅबिनेट समिती. भांडवली आवक वाढविणे, निर्यात प्रोत्साहन, आयात प्रतिस्थापन आणि व्यवसाय सुलभता सुधारणे या उद्देशाने सर्व धोरणात्मक बाबी हाताळते. 8वा आहे रोजगार आणि कौशल्य विकासावरील कॅबिनेट समिती. कौशल्य विकास, कामगारांची रोजगार क्षमता वाढवणे आणि महिला कामगारांचा सहभाग वाढवण्याची संबंधित सर्व मुद्द्यावर काम करते. हे विचारलं होतं बघा. सर्व कॅबिनेट समित्यामध्ये राजकीय व्यवहार समिती ही सर्वात शक्तिशाली समिती आहे. तसेच तिथेच बऱ्याचदा सुपर कॅबिनेट म्हणून वर्णन केले जातात. तिचे वर्णन बरं. मंत्र्यांचे गट, ग्रुप्स ऑफ मिनिस्टर्स. कॅबिनेट समित्या व्यतिरिक्त विविध समित्या किंवा विषय हाताळण्यासाठी अनेक मंत्र्यांचे गट देखील स्थापन केले जातात. काही मंत्र्यांच्या गटांना कॅबिनेटच्या वतीने निर्णय घेण्याचे
अधिकार दिलेले असतात, तर काही कॅबिनेटला शिफारसी करतात. मंत्र्याचे गट ही संरचना संस्था मंत्र्यांमधील समन्वयाचे एक व्यवहार्य आणि परिणामकारक साधन बनले आहे. काही आपत्कालीन समस्या आणि गंभीर समस्यांबाबत शिफारसी देण्यासाठी निर्माण झालेली ही तात्पुरती यंत्रणा आहे. संबंधित मंत्रालयाचे नेतृत्व करणाऱ्या मंत्र्याने योग्य मंत्री गटात समाविष्ट केले जाते आणि जेव्हा सल्ला मूर्त स्वरूपात आणला जातो तेव्हा त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने सेकंड ARC 2005-2009 मंत्र्याच्या गटाविषयी पुढील निरीक्षणे आणि शिफारसी नोंदवल्या आहेत. पहिला आयोगाने असे निरीक्षण केले आहे की अनेक मंत्री गटाच्या स्थापनेमुळे असा परिणाम झाला आहे की अनेक मंत्री गट त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊ शकत नाही आणि त्यामुळे अनेक महत्त्वाच्या समस्यांविषयी लक्षणीय विलंब होत आहे. दुसरा आयोगाला असे वाटले की मंत्री गटाच्या यंत्रणेचा अधिक निवडक वापर कदाचित अधिक प्रभावी समन्वय साधू शकेल, मुख्यत्वे जर त्यांना काम पूर्ण करण्याची घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेसह मंत्रिमंडळाच्या वतीने निर्णय घेण्यास सक्षम केले असेल तर. आणि तिसरा आहे, आयोगाने शिफारस केली आहे की मंत्र्याच्या गटांची विद्यमान समन्वय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करते आहे आणि समस्येचे लवकर निराकरण करण्यात मदत करते आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. निवडक परंतु स्पष्ट जनादेश आणि विहित कालमर्यादा असणाऱ्या मंत्र्याच्या गटांचा प्रभावी वापर उपयुक्त ठरेल. अशा पद्धतीने आपण कॅबिनेट समित्या बघितलेल्या आहेत. त्यानंतर आहे संसद, पंतप्रधान, संसद आणि त्याच्यानंतर मग कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. त्याच्यावर तर खूप भरपूर प्रश्न असतात. एक ना एक म्हणजे एक प्रश्न बनेलच असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.